परंतु रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता त्याचप्रमाणे नॉन कोविडची सुद्धा हॉस्पिटल चालूच आहेत, त्यांनासुद्धा ऑक्सिजन लागतो, साधारण 10-12 मेट्रिक टन त्याला लागतो. कार्डियाक केअर युनिट्स आहेत, नॉन अटेल केअर युनिट्स आहेत, त्याच्यासाठी सुद्धा काही ऑक्सिजन लागतो. काही लोक होम आयसोलेशनमध्ये आहेत, परंतु त्यांनी घरी ऑक्सिजनचे सिलेंडर ते वापरतात. हा सगळा जर बघितला तर आपली मागणी ही जवळजवळ 120 मेट्रिक टनपर्यंत जाऊ शकते आणि प्रत्यक्षात आपल्याला 85 मेट्रिक टन साठा उपलब्ध होतो. तर हा जो 25 ते 30% जो फरक आहे हा कशा प्रकारे दुरुस्त करायचा हे आपल्या सर्वांच्या समोरचं आव्हान आहे. मी याला फक्त प्रशासनासमोरचं आव्हान अजिबात म्हणणार नाही, कारण ऑक्सिजनचा वापर कशा प्रकारे केला जातो आहे याची माहिती ज्या वेळेला आम्ही सगळ्या हॉस्पिटल्सकडनं घेतली तर मला सांगायला आश्चर्य वाटतं आहे की 130 लिटर पर मिनिट असं सुद्धा काही हॉस्पिटलचं ॲव्हरेज आम्हाला दिसलं. मापदंडानुसार ज्या हॉस्पिटलने 60 सिलेंडर वापरले पाहिजे त्या ठिकाणी 100, 200, 300 सिलेंडरपर्यंत वापर जातो आहे. त्यामुळे मी सर्वांना आज आव्हान देखील केलं आहे. आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही यावर चर्चा केली की हा दोष दाखवण्याचा हेतू अजिबात नाही आहे. नेमकं कुठं चुकतं आहे हे थोडंसं सर्वांनीच बघण्याची गरज आहे की आज जर का शासनाने ठरवून दिलेल्या मापदंडाच्या 20-25% जास्त आम्ही समजू शकतो, परंतु त्याच्या तिप्पट चौपट जर वापर होत असेल तर कुठे लिकेज आहे का, जास्तीचा वापर कुठे होतो आहे का, व्यवस्थित वापर होतो आहे का ऑक्सिजन आहे म्हणून त्याचं सोडून दिलं जातो आहे, हे सगळं बघावं लागणार आहे. म्हणून आम्ही आज एक सूचना जारी करतो आहे. शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रत्येक हॉस्पिटलचा कोटा आम्ही तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आणि हा कोटा सरकारी हॉस्पिटल्सला सुद्धा आम्ही लागू करतो आहे. असं नाही आहे की सरकारी हॉस्पिटल म्हणून तिथं कसाही वापर व्हावा. जरी आमच्याकडे व्यवस्था असली, अधिकार असले तरी आम्ही तिथं पण रेशनिंग करणारच आहोत, कारण सगळ्यांनाच ह्याची थोडी थोडी झळ सोसावी लागणार आहे. तर त्या पद्धतीने आम्ही काम करतो आहे. जास्तीचा ऑक्सिजन जो मिळवण्याचा प्रयत्न आहे तो देखील केला आहे. आपण दुसऱ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो. औरंगाबादमधून आपल्याला जवळपास 400 सिलेंडर मिळण्यात आपल्याला मान्यता झाली आहे. नगरमधून आपले, कारण जुने जे काय आपले व्यवहार होते ते त्यांनी प्रोटेक्ट केलेले आहेत. काल रात्री जी गंभीर समस्या निर्माण झाली ती आपल्याला नगरच्या मदतीमुळे आणि सिन्नरच्या मदतीमुळे आपण दूर करू शकलो. ज्या ज्या वेळेला ऑक्सिजनचा तुटवडा होतो, आत्ता जो तुटवडा आज काही हॉस्पिटलच्या बाबतीत निर्माण झाला आहे, मी त्या ऑक्सिजन सप्लायरला आत्ता बोलवून घेतलं आणि जरी आम्ही अलॉटमेंट काही जरी केली असली तरी तिला छेद देऊन त्यांना ही परवानगी दिली आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये आज क्रायसिस आहे तो क्रायसिस आजचा दूर करावा, तो दूर होईल याची पण मला खात्री आहे. परंतु याच वेळेला माझी पुन्हा विनंती हॉस्पिटल्सला हीच राहील की आपापली सिस्टीम कृपा करून चेक करून घ्या. आत्तापर्यंत तुम्हाला कोणी हा जाब विचारत नव्हतं, परंतु आज अशी परिस्थिती आहे की आपला वापर हा कुठेतरी संनियंत्रित करण्याची गरज आली आहे. आज 100 सिलेंडर वापरत होतात, व्यवस्थित चाललं होतं, परंतु आज जर 70च मिळणार असतील तर प्रत्येक पेशंटची मॅनेजमेंट पण नीट केली गेली पाहिजे, योग्य प्रकारात वापर केला पाहिजे. ज्या हॉस्पिटल्सला नवीन सिलेंडर घेणं, ड्युरा सिलेंडर घेणं शक्य आहे त्यांनी ते घेऊन स्टोरेज वाढवलं पाहिजे, जेणेकरून प्रशासन ज्या वेळेला लिक्विड ऑक्सिजन जास्त मिळवेल त्यावेळेला ते स्टोअर करण्याची व्यवस्था पण हॉस्पिटलकडे पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ऑक्सिजनचे कॉन्सन्ट्रेटर जर विकत घेऊ शकले काही लोक तर तात्पुरती मदत त्यातनं पण होईल. आपण स्वतः जे कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले होते त्यावरती मालेगावमध्ये एका रात्री आपण पेशंटला वाचवू शकलो. या सगळ्या गोष्टी मला वाटतं जर सर्वांनी मिळून केल्या तर ऑक्सिजनच्या टंचाईवर आपण मात करू शकू. ही बाब पण लक्षात घेतली पाहिजे. ही परिस्थिती सगळीचकडे आहे, प्रत्येक ठिकाणी ओढाताण होत आहे, म्हणून वापर नीट होईल एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे. सर, नाशिकमधल्या काही औद्योगिक वसाहतीमध्ये देखील ऑक्सिजनची मागणी आहे. आता परिस्थिती तशी आली की तिकडचा ऑक्सिजन जो आहे तो इकडे वर्ग किंवा तो बंद करण्याची वेळ आलेली आहे. मग याबाबत आपण जिल्हाधिकारी म्हणून काही निर्णय? ऑक्सिजनचा वापर जो फक्त फार्मास्युटिकल कंपन्या आहेत त्यांच्यासाठी शासनाने अलाव केला आहे. बाकीचे सगळा वापर आपण बंद केलेला आहे ऑलरेडी. त्याच्यातनं 1100 सिलेंडर स्पेअर झालेले आहेत. ते सिलेंडरसुद्धा ताब्यात घेऊन त्यांचं ग्रेजिंग करून ते मेडिकल ऑक्सिजनसाठी वापरण्याची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. तो वापर खूप कमी आहे इंडस्ट्रीचा, परंतु आता परिस्थिती अशी आहे की जो काही वापर आहे तो सगळा आपल्याला मेडिकलकडे शिफ्ट करावा लागणार आहे. आता औद्योगिक वसाहतींचा पूर्णपणे होय बंद करून इकडे शिफ्ट होय होय पूर्णपणे बंद करून फक्त फार्मास्युटिकल कंपन्यांना जो काही अलाव आहे तेवढं फक्त राहील. बाकी सगळा ऑक्सिजन आपण आपल्या मेडिकलसाठी वापरणार आहोत. सर, एकूण आज शहरात नेमके किती हॉस्पिटलमधून अशा प्रॉब्लेम आहेत? माझ्याकडे काल रात्रीपासून 6 सिग्मा, नारायणी आणि 1-2 हॉस्पिटल्स आणखी आणि वाढत चाललेले त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम दिसून येतो. त्या सगळ्यांचं म्हणणं असं की 2 वाजेपर्यंतचा ऑक्सिजन आहे. आपला एक टँकर रस्ता आहे तो 12 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. त्यातनं आम्ही परवानगी दिली की त्यांना भरून द्या. परंतु तरी माझा मुद्दा हाच आहे, हे जे 2 तास ऑक्सिजन राहिला, 1 तास ऑक्सिजन राहिला, हे त्या हॉस्पिटलने देखील थोडीशी मॅनेजमेंटमध्ये काही बदल करता येईल का, ऑक्सिजनच्या वापरामध्ये काय बदल करता येईल का, याची खरोखर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण माझ्याकडे आकडेवारी आहे,
जर शासनाचा नॉर्म जर 10 लिटर आणि 20 लिटरचा जर आहे सप्लायचा, तर 130 लिटर, 140 लिटर, 150 लिटर असा वापर कसा काय हॉस्पिटलचा असू शकतो? म्हणून मी आज सर्वांना आपल्या माध्यमातून पण विनंती करतो सगळ्या हॉस्पिटल्सला की आपण पण एकदा हे बघून घ्या की कुठे लिकेज आहे का, मिसयूज आहे का, मापदंडाप्रमाणे वापर होतोय का. जे काय IMAने स्वतः सांगितलं, IMAने सुद्धा आज मान्य केलं. IMAच्या प्रेसिडेंटनी मला सकाळीच मेसेज पाठवला आहे सोननीस साहेबांनी की आम्ही सर्व हॉस्पिटलचं याबद्दल प्रबोधन करतो आणि ऑक्सिजनची थोडक्यात रेशनिंग करायला त्यांना सांगतो. मला असं वाटतं त्याच्यातून नक्की याच्यावरती मार्ग काढता येईल. सर, काही ऑक्सिजनचं पळवापळवी सुरू आहे का? नाशिकचं ऑक्सिजन पुणे किंवा नाही नाही, असे कुठलीही पळवापळवी अजिबात सुरू नाही आहे. सर्व काही सेंट्रली मॅनेज्ड आहे. त्यांनी प्रत्येकाला कोटा ठरवून दिलेला आहे, त्याप्रमाणे येतो. थोडंसं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एक टँकर 20 KLचा कधी कधी असतो आणि एखाद्या ठिकाणी 17 KLचीच टाकीची कपॅसिटी असते. मग तो 3 KL दुसरीकडे कुठे द्यायचा, हे सगळं नियोजन केंद्रीय पद्धतीने होतं आहे. त्यांनी आपल्याला 85 मेट्रिक टनची कमिटमेंट दिलेली आहे. परवा आपल्याला 56 मेट्रिक टन आला, त्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये एकदम 25-30 मेट्रिक टनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे काल बऱ्याच लोकांना ऑक्सिजन मिळाला नाही. म्हणजे आपण पेशंटचं नाही म्हणत आहे, व्हेंडरपर्यंत पोहोचू शकलो नाही, पेशंटला व्यवस्थित ऑक्सिजन मिळाला, पण तो गॅप तयार झाला आहे. काल आपल्याला 83 मेट्रिक टन आला, काल 2 मेट्रिक टनचा गॅप झाला आहे. तर कधी कधी असे प्रसंग घडतात, पण कुणी दुसऱ्या जिल्ह्यातनं वगैरे काही आपलं काही ऑक्सिजन वगैरे पळवत नाही आहे. कालची जी दुर्घटना झाली त्याच्यात काही मृतांचा आकडा वाढला आहे, काही त्या घटनेनंतर ऑक्सिजनचा सप्लाय तिथे लगेचच सुरू झाला, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी 2 रुग्णांचा मृत्यू झाला असं महापालिकेकडून समजतं. टोटल आकडा 24 असं ते म्हणतात. आता फक्त ते त्या घटनेतलं किंवा काय कारण ऑक्सिजनचा सप्लाय नंतर सुरू झाला होता तिथे. जे टँकर नाशिकमध्ये येत होते त्याचे काही टँकर कमी केलेले आहेत, लिक्विडचे ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणार आहे, अशी एक ऑर्डर होते. नेमकी वस्तुस्थिती काय आहे? नाही, अशी त्याला थोडासा वेगळा विषय आहे. आपल्याला 85 मेट्रिक टन ऑक्सिजन येत होता. आपल्या इथे जे मोठे सप्लायर आहेत 2-3, त्या सप्लायरला काही ठराविक क्वांटिटी मिळत होती. आपल्याला कल्पना आहे की सिन्नरला एक आपण बंद पडलेला प्लांट 4-5 दिवसाच्या विक्रमी वेळामध्ये सुरू केलेला आहे. त्याला लिक्विड ऑक्सिजन लागतो. त्यामुळे ह्या एका व्हेंडरकडचा आपल्याला 85चा आउटर लिमिट असल्यामुळे एकूण जिल्ह्याला याच्या संख्येतला काही कोटा त्या नवीन व्हेंडरला देण्यात आलेला आहे. त्यामुळं आपलं ते इंटरनल ॲडजस्टमेंट आहे. नेट आपल्याला 85 आलं आहे, तो 85 द्यायला गव्हर्नमेंट बाध्य आहे आणि त्या पद्धतीने ते देतात. परंतु हा नवीन प्रोजेक्टला नवीन ऑक्सिजनचा जर मिळाला असता तर तो नेट वाढ आपल्या जिल्ह्यात झाली असती. तशी न होता एक्झिस्टिंग कोट्यामधूनच त्याला मंजूर केलं गेल्यामुळे एका व्हेंडरचं 15 मेट्रिक टन 16 मेट्रिक टन काही कमी झालेले आहे आणि ते त्या नवीन व्हेंडरला मिळतात. सर, आज रात्रीपासून जिल्हाबंदीचे आदेश आहेत. कशा प्रकारे असणार आहे जिल्हाबंदी? काय नॉर्म्स आहेत? नॉर्म्स असे आहेत की प्रवास कसल्या कारणाकरता करायचा, तर खाजगी वाहनाचा फक्त इमर्जन्सी आणि मेडिकल कामाकरता वापर करावा अशा सूचना आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही कारणाकरता कॅज्युअल फिरण्याकरता कुणालाही बाहेर पडता येणार नाही आहे. जर पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करायचा असेल तर तिथं 50%च ते भरून जाणार आहे आणि ते त्याच्यावर पण वापरावरती मर्यादा आहेत. त्या पॅसेंजरच्या हातावरती शिक्के मारले जातील आणि त्यांनी 14 दिवस क्वारंटाईन व्हायचं आहे. खाजगी जे आहेत व्यावसायिक ट्रान्सपोर्टचे त्यांनासुद्धा त्याच अटी लागू आहेत. एकंदरीत शासनाची भूमिका ही अशी आहे की अत्यंत अत्यावश्यक जे काही गोष्टी आहेत तेवढ्यासाठी लोकांनी खाजगी किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा. बाकीच्यांनी आपल्या घरी थांबून सगळ्यांनी आता सहकार्य करण्याची गरज आहे. सर, जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये ऑक्सिजन अभावी मृत्यू होईल कोणाचा, अशी परिस्थिती सध्या निर्माण केली जाते, तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, उद्भवू शकते का, काय वाटतं? मला असं वाटतं की जे शासनाने मापदंड घालून दिलेले आहेत त्याचं जर पालन सर्वांनी केलं व्यवस्थितरित्या तर तशी परिस्थिती अजिबात उद्भवणार नाही. परंतु काही हॉस्पिटल जर 140 लिटर पर मिनिट जे कुठल्याही नॉर्मच्या पलीकडे आहे, हाय फ्लो नोझल कॅनोला जरी वापरला तरीसुद्धा तो 40 लिटरपर्यंतच किंवा 60 लिटरपर्यंत जातो. जर 140 लिटर जर कुणाचं कन्झम्पशन असेल तर त्या सगळ्यांनी याच्यावरती विचार केला पाहिजे की ही आकडेवारी कशी येते. 40 लिटरचा जर मॅक्सिमम कॅप आहे तर जवळजवळ 60 ते 70% संख्या त्याच्यापेक्षा मला जास्त दिसते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत सर्वजण एकत्र येऊन याचा विचार करत नाही, केवळ 2 तास ऑक्सिजन राहायला काहीतरी करा असा पॅनिक कॉल प्रशासनाकडे पाठवण्यापेक्षा असं आपल्या हॉस्पिटलच्या बाबतीत का होतं आहे याचं आत्मपरीक्षण करत नाही, आपली व्यवस्था सुदृढ करत नाही. आपली व्यवस्था सुदृढ करायचं जाऊ द्या, निदान ज्या नॉर्मप्रमाणे वापरलं पाहिजे त्या नॉर्मप्रमाणे जरी वापरत नाही तोपर्यंत असे झटके वारंवार बसत राहतील. म्हणून माझी विनंती की सगळ्यांनी एकत्र येऊन जोपर्यंत हे आव्हान स्वीकारत नाही आपण तोपर्यंत अशी सिच्युएशन सारखी सारखी येत राहील. आजच्या कंडिशनला आजच्या दिवसामध्ये किती तुटवडा आहे आणि कधीपर्यंत ही फुलफिल होऊ शकते हे डिमांड? आज आपल्याकडे 20 KLचा एक टँकर पोहोचणार आहे. त्याच्यामध्ये आजचा दिवस आपल्याला निघून जाईल आणि मी त्यांना ही परवानगी दिलेली आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये आज एकदम तुटवडा निर्माण झाला त्यांना इमिजिएटली ऑक्सिजन सप्लाय आज 2 व्हेंडर जे आहेत त्यांची मिटिंग मी घेतली, त्यांना आज करायला सांगितलं. अशीच गोष्ट मालेगावला पण मी परवा रात्री केली होती. 3-4 दिवसापूर्वी
काल रात्री पण तशाच पद्धतीने आम्ही ह्या बाहेरच्या सिन्नर वगैरेवरून इथं ऑक्सिजन आणला 2-3 हॉस्पिटलला. रोज 2 ते 3 वाजेपर्यंत रात्री हेच काम चालू असतं. म्हणूनच मी परत परत सांगतोय की प्रत्येक हॉस्पिटलने आपला काहीतरी रिझर्व्ह स्टॉक तयार करणं. एकतर तो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या मदतीने होऊ शकतो, कारण 5 लिटरपर्यंत सप्लाय ते मशीन करतं. आपण मालेगावला ते यशस्वीरित्या वापरलं. तसं जर केलं तर ती एक नेट गेन होईल, नेट गेन म्हणजे, कारण तो हवेतून ऑक्सिजन काढतं ते मशीन. आणि लिक्विड ऑक्सिजनची मर्यादा आता एकदा ठरली आपली. आता 85 मेट्रिक टन जर आपल्याला मिळणार आहे, जरी 103 डिमांड असली तरी, तर त्याच्यामध्ये कितीही पण आपण काही करायला गेलो डावो शिवाय आम्हाला ग्रामीणची पण चिंता आहे. असं नाही आहे की फक्त शहरातले हॉस्पिटल रात्री 2 वाजता फोन करतात म्हणून त्यांच्याकडे बघायचं. ग्रामीणमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. ग्रामीणला पण द्यावं लागतं. नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये पण अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यांचा पण विचार करावा लागतो. म्हणून सर्वांना विनंती आहे की परिस्थिती ऑक्सिजन सर्वांना मिळायला पाहिजे, हे माझं पण मत आहे. परंतु जर परिस्थिती जर खराब असेल तर कुठं कंट्रोल करून आपण थोडासा वापर कमी करू शकतो का, की एखाद्या पेशंटला एकदा देऊन टाकला, फुल फ्लो सुरू केला आहे, तर तो थोडासा कटोती त्यात काही करता येते का त्याच्यात प्रकृतीची काळजी करून. असं सर्वांनी बघितलं तर मला वाटतं आपण जर 10-20% जरी रिडक्शन करू शकलो आपल्या वापरात, लिकेज पूर्ण बंद केले, पर्यायी व्यवस्था ठेवली, कॉन्सन्ट्रेटर घेतले, असं सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर मला वाटत नाही की फार मोठी अडचण परत येईल. काही खासगी हॉस्पिटल्समधनं की रुग्णांना सांगितलं जात आहे की तुम्ही तातडीने शिफ्ट करा, ही प्रोसेस आत्ताही सुरू आहे, अहवाल दिला आहे तिथे. मग नेमकं जर तुम्ही सांगतायत एकीकडे त्या हॉस्पिटलवर घेतलेली मिटिंग की त्या प्रत्येकाने योग्य ती वापर करावा, तर दुसरीकडे त्या रुग्णांना अत्यंत परेशान, म्हणजे आता परिस्थिती एकदम पॅनिक आहे. हो, काय सांगणार अशा परिस्थितीला कसं फेस करावं? तर बघा, ही परिस्थिती जी आली आहे तिला आज आपण फेस करतो आहोत. म्हणजे आज मी त्या सर्व व्हेंडर्सला सांगितलेलं आहे की अशी परिस्थिती ज्या 5-6 हॉस्पिटल्स आमच्याकडे आले, ही परिस्थिती आजच उद्भवलेली नाही. ही परिस्थिती मालेगावमध्ये पण आली होती, ही परिस्थिती परवा पण आली होती, काल पण आली होती. रोज अशी परिस्थिती येते. आपण त्यावरती उत्तर हे शोधलं आहे आता की काही ठिकाणी निश्चितपणाने ऑक्सिजनचा ज्या पद्धतीने वापर व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. परंतु हे सगळं करायला काही काळ लागेल. आज जे समोर संकट उभं ठाकले त्याला आधी फेस करावं लागेल. तर आज मी ज्या हॉस्पिटलमध्ये आज टंचाई एकदम निर्माण झाली आहे त्यांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची तजवीज आज ठेवलेली आहे. त्या व्हेंडर्सला सांगितलं आहे, त्यांची गाडी येणार, त्यांचे भरून जातील. 2 वाजेपर्यंत ते म्हणतायत की आमच्याकडे ऑक्सिजन आहे. तोपर्यंत आपण ज्या ज्या व्हेंडर्सकडे ऑक्सिजन आहे तो टेम्पररी त्यांना उपलब्ध करून देऊ. परंतु अशी परिस्थिती वारंवार येते. मी वारंवार सांगतोय की थोडं तरी हॉस्पिटल्सनी बघावं लागेल की आपला वापर हा बरोबर आहे का नाही आहे. तर ते एकदा जर केलं तर ह्याच्यावरती थोडंसं परमनंट सोल्युशन आपल्याला मिळेल. पुणे आणि चाकणवरनं 2 कंपन्यांमधनं लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा मोठा नाशिक जिल्ह्यात. हो. एका कंपनीनं आपला सप्लाय बंद करायचा निर्णय घेतला. होय. एका कंपनीचा सप्लाय फक्त 10 मेट्रिक टन येतो आणि तो फक्त सरकारी म्हणजे सिव्हिल आणखी महापालिका रुग्णालयांसाठी येतोय. खासगी रुग्णालयांचा सप्लाय पूर्णपणे बंद केला आहे. रिफिल व्हायला तयार नाही आहे. अशी ते मी तुम्हाला सांगतो, मला प्रश्न समजला. मी परत एकदा सांगतो आपल्याला, राज्यामध्ये जेवढं काय ऑक्सिजनचं उत्पादन होतं आहे आणि राज्यामध्ये जितकं काय कन्झम्पशन होणार आहे पेशंटची संख्या विचारात घेता, हे पाहून राज्य शासनाने FDAने अतिशय योग्य प्रकारे पेशंटच्या संख्येच्या प्रमाणामध्ये त्या जिल्ह्याचा कोटा फिक्स केला आहे. कारण शेवटी एखाद्या ठिकाणी प्रोडक्शन होतं म्हणून तिथल्याच जिल्ह्याने खूप कोटा वापरायचा आणि दुसरीकडे द्यायचा नाही असं तर काय राज्य शासनाला करता येणार नाही. त्यामुळे जो टोटल जे काही 1300-1400 मेट्रिक टन प्रोडक्शन आहे ते सगळ्या जिल्ह्यांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये तिथल्या पेशंट संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांनी ठरवून दिलं. त्यानुसार आपल्या हिश्श्यावरती 85 मेट्रिक टन आलेलं आहे. जरी आपलं मागणी जास्त असली तरी त्या रेशोमध्ये, जसं काल तुम्ही रेमडेसिवीरची ऑर्डर जर बघितली असेल तर त्या रेशोमध्ये त्यांनी दिलं की देशभरामध्ये किती पेशंट आहेत, किती रेमडेसिवीर आहे आणि किती कोणत्या राज्याला देणार. त्याच राज्याने आपल्याला कोटा ठरवून दिला की 6.69% नाशिकला मिळणार आपल्या पेशंटच्या संख्येच्या प्रमाणात. 6.69% पेशंट आहेत तेवढे आपल्याला मिळणार. तसंच ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य शासनाने कोटा ठरवून दिला. त्यामुळे कुणी कुणाला सप्लाय करायचा, कुणी कुणाला नाही करायचा हे आता जिल्हा प्रशासनाच्या हातातली ही गोष्ट नाही आहे. आपल्याला 85 मेट्रिक टन मिळणार. ते 85 मेट्रिक टन मुरबाडवरून किती मिळणार, तळोजावरून किती मिळणार, चाकणवरून किती मिळणार हे सगळं काही ठरवून त्यांनी दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण ती गाड्या आपल्याकडे येतात, आपण ते आपल्या लोकल व्हेंडर्सला वाटप करतो आणि ते लोकल व्हेंडर प्रोड्यूस करतात. आता प्रॉब्लेम असा होतो कधी कधी की त्या गाड्या यायला कधीतरी उशीर होतो कारण तिथं पण गर्दी होते. आता त्यावरती मार्ग काढण्याकरता हा प्रयत्न आम्ही करतोय. काल पण मंत्री महोदयांना पण सांगितलेलं आहे की तिथे ज्या गाड्या जातात त्याला काहीतरी सिक्वेन्सिंग वगैरे राहिलं तर थोडीशी आम्हाला मदत होईल. एस्कॉर्ट पण आपण देणार आहोत. त्यामुळं आता असं आपल्या गुड ऑफिसेसवर कुठनं काहीतरी मिळवायचं किंवा आपण प्रयत्न करून मिळवायचं हे काही आता राहिलेलं नाही. कारण शासनाने सेंट्रली ते ठरवून दिलं की कोणाला किती कोटा आहे. मी उद्या कुठून तरी चाकणला माणूस पाठवून एक टँकर तिथून बळजबरीने आणणे म्हणजे मी दुसऱ्या कोणाचं तरी हे डिस्टर्ब करणार आहे. म्हणून कुठलाही टँकर असा ॲब्रप्टली बंद झालेला नाही.
85 मेट्रिक टन जो आहे त्याचे टँकर्स ठरवून दिले, त्याचे वेंडर्स ठरवून दिले, त्याप्रमाणे आपल्याकडे ते पाठवत आहेत. बरोबर आहे, पण याचबरोबर दुसरे अनेक मुद्दे समोर आलेले आहेत की या तामिळनाडूवरनं तुम्ही ड्युरा सिलेंडर मागवले 27, त्यातले किती आले? 10 सिलेंडर आज मिळाले. 10च मिळाले. नाही 7. आपण 1 मिनिट, आपण टोटल 27 ड्युरा सिलेंडरची ऑर्डर त्यावेळेला दिली होती. त्यातले 7 त्याच दिवशी आपल्याला मिळाले. आज 10 सिलेंडर मिळालेले आहेत. टोटल 17 सिलेंडर मिळालेले आहेत. एकूणच सगळ्या सामुग्रीची टंचाई आज सगळीचकडे दिसून येते. आपल्याला 14 ड्युरा सिलेंडर राज्य शासनाने मंजूर केलेले आहेत आणि आणखी 50ची आपण ऑर्डर देणार होतो. तर हे निदान आज आपल्याला 17 ड्युरा सिलेंडर तरी मिळालेले आहेत आपल्या ऑर्डरमधले. 17 ड्युरा सिलेंडर इंटू 35 तेवढे जम्बो सिलेंडर होतात. म्हणजे जवळजवळ 1000पर्यंतचे 800पर्यंतचे आपल्याला अप्रॉक्सिमेटली 800 जम्बो सिलेंडरचं काम आपलं आता झालेलं आहे, जी की मोठी गोष्ट आहे. एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये आपण ते मिळवलेलं आहे. साधन सामुग्री सगळीचकडं कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. ॲसेसरीज ड्युरा सिलेंडर वापरायचा असेल तर त्याच्या ॲसेसरीज त्याच्याबरोबर मस्ट आहे. आर यू शुअर की सगळ्या ड्युरा सिलेंडरच्या ॲसेसरीज आल्या? आणि ते मला समजलं. त्याच्यासाठी वेपोरायझर आणि कनेक्टरचा प्रॉब्लेम होता, परंतु मी त्या निखिल सैंदाणे जे हे सगळं काम बघतात त्यांना सांगितलं की ज्या ज्या काही ॲक्सेसरीज लागतील त्याच्यातल्या मिळवून घ्या. त्याच्यातले 7 ड्युरा सिलेंडरचा वापर पण सुरू झाला आहे. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर काही उणीव असेल तर ती दूर करू आपण. सर, कालच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या घटनेनंतर खाजगी हॉस्पिटलला काही गाईडलाईन्स केलं का की ऑक्सिजन लिकेजचं अशा पद्धतीची आम्ही एक पथक तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रिन्सिपॉल माधुरी पवार मॅडम आणि सिव्हिल सर्जनचा एक प्रतिनिधी असे मिळून ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करणार आहेत. ते नलावडे म्हणून एक सुपरिटेंडिंग इंजिनियर आहेत NMCचे. या सगळ्या लोकांना सांगितलं की आपापल्या टाक्यांच्याबद्दल सर्व ज्या काही टाक्या वापरल्या जातात ते करा. इव्हन सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा त्यांना पण मी सूचना दिलेली आहे. त्यांच्याकडे सुदैवाने ड्युरा सिलेंडर स्पेअर आणि जम्बो सिलेंडर ते ठेवतात फॉलबॅक अरेंजमेंट म्हणून. पण शेवटी घटना कुठेही काही होऊ शकते, तर त्याकरता तयारीची सूचना पण त्यांना दिलेली सर, आहे. या नव्या लॉकडाऊनच्या आजपासून कार्यरत होईल. ते सगळे इन्स्पेक्शन करतील. पण करणार आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये टाक्या ज्या आहेत त्याबद्दल त्यांना आम्ही सर्वांना बाय डिफॉल्टच सूचना असतात. त्या सिक्युरिटी ते पेसोचे जे नॉर्म्स आहेत ते सर्वांनीच पाळणं अपेक्षित आहे. परंतु त्याचं पुन्हा एकदा आजच्या ऑर्डरमध्ये आम्ही तो उल्लेख केलेला आहे. या पथकाला आम्ही सांगितलं की सगळी तपासणी करून अहवाल द्यावा. सर, नव्या लॉकडाऊनच्या नियमामध्ये औद्योगिक वसाहतींबाबत काय नेमका निर्णय आहे? नाही, औद्योगिक वसाहतीबद्दल त्या लॉकडाऊनच्या सूचनेमध्ये कोणताच उल्लेख आज नाही आहे. त्यामुळं औद्योगिक वसाहतीबद्दल स्पष्ट फक्त 2च गोष्टी त्यांनी त्याच्यात ॲड केलेल्या आहेत. एक तर ट्रान्सपोर्ट जो आहे त्याबद्दल त्या मी मगाशी सांगितलेल्या सूचना दिलेल्या आहेत. आणि मॅरेजच्या बाबतीमध्ये मॅरेजचा कालावधी 2च तास राहील आणि 25च लोक हजर राहतील, अशा पद्धतीची सूचना त्यामध्ये आहे. परंतु नाशिकमध्ये औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणात कोरोना वाढतोय. सुपर स्प्रेडर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. एका कंपनीमध्ये 500 1000च्या संख्येनं पॉझिटिव्ह रुग्ण येतात. मग आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष म्हणून आपण नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहती बंद करण्याबाबत असा स्वतंत्र निर्णय घेऊ शकता? स्वतंत्र निर्णय कोणताही कठोर घेण्याबद्दल त्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट सूचना आहे की तो निर्णय जो आहे तो राज्य शासनाचं जे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्याच्या परवानगीशिवाय घेता येत नाही. त्यामुळे इथल्या लोकल लेवलवरती तो निर्णय घेता येणार नाही. आमच्या लेवलवर आम्ही एवढा प्रयत्न केलेला आहे की एक नोडल ऑफिसर देऊन त्या औद्योगिक वसाहतींची तपासणी करायला सुरुवात केली आहे. निमा आयमा ह्या सगळ्या लोकांशी मी बोललो आहे. त्यांनी पण ती काळजी घ्यावी आणि जे काही नॉर्म शासनाने ठरवून दिले त्याचं पालन करावं अशी सूचना त्यांना दिलेली आहे. सर, चाळीसमध्ये काल एका माणसाचा रुग्णालयाबाहेरच मृत्यू झाला, तो व्हिडिओ व्हायरल होत हो, काय नेमकी वस्तू? त्याची माहिती मी घेतली. अक्षरशः फक्त 6 ते 7 मिनिट ती व्यक्ती ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये आली, CCTVचं पूर्ण फुटेज उपलब्ध आहे. ती व्यक्ती रुग्णालयामध्ये आले त्यावेळेला काहीतरी 3:01 समथिंग झालेले होते. दुसऱ्या मिनिटाला ते डॉक्टर त्याला भेटायला आले. त्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन त्यांना 30 दिसलं. छोट्या ऑक्सिमीटरवरती ते व्यवस्थित कळलं नाही म्हणून मोठा पल्स ऑक्सिमीटर त्यांनी आणला. ऑक्सिजन सॅच्युरेशन तो रुग्ण ज्या वेळेला त्या हॉस्पिटलमध्ये आला त्यावेळी त्याचं 30 होतं. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. त्या डॉक्टरांनी त्याला पल्स ऑक्सिमीटर लावलं. 2 मिनिट लागले. त्यानंतर ते डॉक्टर हॉस्पिटल फुल होतं तरीसुद्धा ते डॉक्टर प्रयत्नात होते की एखादा बेड रिकामा करून एखादा स्टेबलाइज पेशंटचा ऑक्सिजन ह्याला देता येईल का म्हणून ते वरती बघायला गेले आणि खाली आले. त्याच्यामध्ये टोटल मिळून फक्त 4 ते 5 मिनिटाचा अवधी आणि सगळं CCTVचं कव्हरेज अवेलेबल आहे आणि त्यामध्ये ते खाली आल्यानंतर ते मृत्यू पावले होते. ज्यावेळी 30 ऑक्सिजन सॅच्युरेशनची व्यक्ती कुठेही येते, मला वाटतं की इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अ डॉक्टर की तो काही मॅनेज करेल. आणि त्याचं पूर्ण त्या डॉक्टरांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यांनी ऑक्सिजन सॅच्युरेशन घेतलं, बेडची व्यवस्था करायला ते गेले. सगळ्याचा कालावधी फक्त 6 ते 7 मिनिटांचा आहे. घटना खूप दुर्दैवी आहे, परंतु पेशंटच्या संख्येपेक्षा व्यवस्थेच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने जास्त पेशंट्स आपले डॉक्टर हाताळत आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे 80 बेडची व्यवस्था होती, ती आपण 100ने वाढवली, 180 केली. आज तिथे सुद्धा 207 पेशंट्स आहेत. त्यामुळं आपण
जे काही प्रयत्न आहेत आपले तितके सगळे पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करतो. अशा घटना दुर्दैवी आहेत, परंतु संख्येची जर मर्यादा बघितली, काल पण 6200 पेशंट्स आपल्याकडे आले. जर आपल्याकडे बेड्स आपण क्या प्रमाणात वाढवतो त्याच्या जर 10 पटीने संख्या वाढती आहे रोज, तर मला वाटतं की कुठेतरी त्या सिस्टीमला सुद्धा एक मर्यादा आहे, किती आपण त्याच्यावर लोड देऊ शकतो. त्याच्यात असे प्रश्न होतो. हो 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 SMBT आणि MVP ला जर का 80% अधिग्रहण केलं केलेले आहेत, ऑलरेडी अधिग्रहण केलेले आहेत मॅडम. तुम्हाला 80 अधिग्रहणाची क्वांटिटी होत नाहीये. SMBT SMBT आणि MVP दोघंही आपण सिव्हिल हॉस्पिटल आपण हीच परिस्थिती आहे. MVP मध्ये सध्या 100 पेशंट ॲडमिट आहेत आणि पुढच्या 2 दिवसामध्ये ते 150 पर्यंत नेणार आहेत. कारण त्यांच्याकडे व्हेंटिलेटरचा सप्लाय आणि सगळ्या पेरिफेरीमधनं व्हेंटिलेटर्स आणून त्यांच्याकडे दिले. आता परत 300 बेड्स अजून वाढवायचे असतील तर तेवढे ऑक्सिजन, तेवढे ICU आणि तेवढे व्हेंटिलेटर बेड्सही त्यांना वाढवावे लागणार. त्याच्यामुळे पुढच्या 2 दिवसामध्ये ते 50 बेड्स अतिरिक्त करून देतात. MVP जी MVP महापालिकेने अधिकृत केलेलं आहे. MVPचं तुम्हाला प्रवीण आष्टीकर जे आहेत महापालिकेचे ते सांगतील. 80%ची ऑर्डर त्यांनी काढलेले आहेत. आपल्याला तिथून महापालिकेकडून चौकशी करावं लागेल. त्यासोबत आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुन्हा 150 बेड आता वाढवलेले आहेत आणि ते सगळे आम्ही ग्रामीण भागासाठी ठेवणार आहोत. म्हणजे मागच्या वर्षी जे सिव्हिल हॉस्पिटल 80 करोना रुग्ण तपासत होतं, आज ती संख्या जवळपास आता त्यांची 350 पर्यंत जाते. स्टाफ तेवढाच आहे, साधनसामुग्री तेवढीच आहे, तरी आपण 4 पट जास्त पेशंट तपासण्याची व्यवस्था सिव्हिल हॉस्पिटलला केलेली आहे. तर काही खाजगी रुग्णालयांमध्ये फलक लावण्याची तयारी सुरू आहे की ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे, रुग्णांची जबाबदारी ही नातेवाईकांची असेल रुग्णालयाची. नाही, हे बघा, ही जबाबदारीचा प्रश्न नाही, हा जबाबदारी घेण्याचा प्रश्न आहे, जबाबदारी टाळण्यापेक्षा. म्हणून मी पहिल्यापासून सांगतोय की आम्ही असं बोलू शकत नाही. मी 4-5 दिवसापासून सगळ्यांना हेच सांगतोय की टप्प्याटप्प्याने आपण आपली सुविधा वाढवली पाहिजे आणि आपला ऑक्सिजनचा वापर रॅशनलाइज केला तर ही वेळ येणार नाही. आपण पण बोर्ड लावून टाकू आमच्याच्याने काय होणार नाही, असं होत नाही ना. हे आज पण मी मेसेज दिला IMAला आणि त्या IMAने त्या मेसेजबद्दल मला हेच उत्तर दिले की आम्ही आपल्यासोबत आहोत, आम्ही देखील आमचा वापर कमी करू, रेमडेसिवीरचे प्रिस्क्रिप्शन आम्ही रॅशनली लिहून देऊ, सगळं काही त्यांनी कमिट केलेलं आहे. मला असं वाटतं की डॉक्टर फ्रॅटर्निटीकडून सुद्धा जे सहकार्य मिळेल त्याच्यातूनच ह्याच्यातून बाहेर पडणं शक्य होईल. कोणालाही दोष मला द्यायचा नाही, फक्त आव्हान एवढं आहे की आपण पण थोडंसं विचार करा की आज 140, 150, 60, 70 लिटर पर मिनिट असा कसं काही कन्झम्पशन आपलं असू शकतं, जेव्हा की नॉर्मप्रमाणे ते 20 किंवा 40 असणं अपेक्षित आहे. हे बघावं लागेल सर्वांनी. रुग्णाच्या प्रकृतीनुसार पण त्यात रॅशनलाइज कुठेतरी करावं लागेल ना. मग मला पण तसंच म्हणावं लागेल ना की 85च्या पुढे मी काय करू शकत नाही. पण आपण जे काही शक्य होतं, मी तुम्हाला परत एकदा सांगतो की औरंगाबाद, नगर ह्या 2 बाहेरच्या जिल्ह्यांमधून आपण सिलेंडर जवळजवळ 700-800 मिळवतो आहोत. आपली इंटरनल व्यवस्था आपण तयार केलेली आहे. आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पण विकत घेतलेले आहे, त्याच्यावरती आपण काही प्रमाणात काम करतो. आपण 20 KLची टाकी आपल्या इथे लावलेली आहे. आपण इंडस्ट्रियल ऑक्सिजन बंद केला आहे. म्हणजे प्रशासनाच्या वतीने जे काही करता येणं शक्य आहे ते सगळं आपण केलेलं आहे. एवढं होऊन सुद्धा आपला आकडा 85वरती जाऊन थांबला. आता जर वापर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर कुठेतरी रॅशनलाइज करावंच लागेल ना. मागच्या वेळी तुम्हाला आठवतं आपला किती ऑक्सिजनचं प्रमाण होतं? 35 मेट्रिक टन होतं मागच्या वेळेला, हायएस्ट आकडा आपला, अजून पण रेकॉर्ड आहे त्याचा. 35वरून आपण 85वरती पोचलो आपल्या इन हाऊस प्रोडक्शनवर. म्हणजे आपण किती पटीने वाढवायचं? मागच्या वेळी जर 80 बेड्स होते यांच्याकडे सिव्हिल हॉस्पिटलला, आज जर ते 350 बेडची सर्व्हिस देतात, अजून किती पटीने बेड वाढवा हे म्हणणं सहज शक्य आहे. हाच मुद्दा पुढे घेऊन सांगतो. जसं रेमडेसिवीरच्या बाबतीत घडलं, हां, तसंच जर काही खाजगी हॉस्पिटलला आता खूप गरज आहे आणि ते काही खाजगी हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या कमी आहे ऑक्सिजनची, पण तुमच्याकडे साठा जास्त आहे, अशांच्या बाबतीत काही पथक तपासणी वगैरे काही आहे? नाही, हे बघा, माझं परत आपल्या सर्वांच्या वतीने माध्यमातून सांगणं आहे की हे तपासणीमधून दोष शोधणे खरंच ही वेळ त्याची नाही आहे. कारण जी यंत्रणा आज काम करते, जी यंत्रणा आज रुग्णांवर उपचार करते, जी यंत्रणा आज लसीकरण पण करते, जी यंत्रणा सगळंच करते, त्यांनी पण तपासणी पण करावी. तर सर्वांनी ज्यांनी त्यांनी आपापली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे. तुम्ही म्हणता तसा प्रकार असण्याची फार कमी शक्यता आहे की पेशंट नाही आहेत आणि ऑक्सिजन आहे, असं रेअरली होतं आहे. कारण सगळीचकडे ऑक्सिजनचा तुटवडा आहे आणि आपण बऱ्यापैकी केंद्रीय पद्धतीने त्याचं मॉनिटरिंग करतो आहोत. असं जर कुठं दिसून आलं तर त्यांना आपण सांगू की एक तर पेशंट तरी घ्या, नाही तर तो ऑक्सिजन दुसऱ्यांना द्या. 120 मेट्रिक टन मिळत नाही का सर आपल्याला ऑक्सिजन? 120 मेट्रिक टन आपल्याला अलाउच नाही आहे. आपली मागणी 139 होती आधी, ती रॅशनलाइज केली आपण, ती 103वर आलो आहे आता तिथे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 85 मेट्रिक टन मिळतोय. त्या 85 मेट्रिक टनमध्येच नॉन कोविड, नॉनॅटल केअर आणि कार्डियक युनिटसुद्धा आपले इन्क्लुडेड आहेत. त्यामुळे आपली मागणी 103 असताना 30-40% आपल्याला कमी पुरवठा होतो. म्हणून आम्ही म्हणतो की रॅशनलाइज करा. रॅशनलाइज करावंच लागेल. म्हणजे आम्हाला जेवढा लागतो तेवढाच आम्ही देणार, मग तो 103 लागेल, मग तो नाही आहे ना आता, हे मान्य करावं लागेल ना आपल्याला.
रेमडेसिवीरच्या बाबतीत काल परवापासून मला व्यवस्थितपणे फीडबॅक येतो आहे. बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये ते पोचलं आहे. आत्तापर्यंत जवळजवळ जिथं जिथं पेशंट्स आहेत तिथपर्यंत पोचलं आहे. परंतु काही ठिकाणी अशा तक्रारी येतात की ते पेशंटला मिळालं नाही वगैरे. तर आम्ही एक ड्राईव्ह घेतला आहे पूर्ण सगळे SDO आम्ही 24 टीम्स तयार केल्यात. आज पण त्याचा ड्राईव्ह घेणार आहे. परंतु मला असं वाटतं की पुढच्या जे मला आता त्यांनी सांगितलं IMEने की आम्ही लिहून देतानाच आम्ही काळजीपूर्वक लिहून देऊ. काही ठिकाणी मला असं पण दिसून आलं की 5 HRCT स्कोअर आहे, काहींचं त्याच्यापेक्षा कमी आहे तरी रेमडेसिवीर लिहून दिलं. तर ते थोडंसं प्रिस्क्रिप्शनच कसे कमी होतील याच्याबद्दल IME स्वतःच कमिट केलं आहे. त्यांनी पण ते मान्य केलं आहे की प्रत्येकच व्यक्तीला ते देणं काय अभिप्रेत नाही आहे. दुसरी गोष्ट आता परवा जे समजतं आहे की कोटा जो आपल्याला मंजूर झाला त्यात जवळपास 20,000 रेमडेसिवीर आपल्याला मिळतील. आपल्याला 6.69% त्यांनी कोटा दिला आहे. ते डिस्ट्रीब्युटर वगैरेचे आपण एक तहसीलदार त्या स्टॉकिस्टकडे पाठवला आहे आता की तो कोटा अजिबात इकडे तिकडे न जाता आपल्याला 6.69 आपल्या हक्काचे मिळतील. 18,680 काहीतरी त्याची टोटल येते. ते मिळाले की आपण रॅशनली वापर करू. आणि खरंच नातेवाईकांनी यामध्ये घाबरायची गरज नाही आहे. सगळ्यांना त्याची गरज पडत नाही. आमच्या अतिशय जवळच्या लोकांचंही उदाहरण मी बघितलं आहे. प्रत्येकाला त्याची गरज नाही. आता डॉक्टर व्यवस्थितरित्या लिहून देतील असं मला वाटतं. सर खरं तर या रेमडेसिवीरवर अनेक तक्रारी आहे. अशोकाला त्यांनी स्वतःचाही स्टॉक उचलला होता आणि त्यानंतर आपल्याकडनंही त्याला पुन्हा 45-50 अशा मोठ्या संख्येमध्ये रेमडेसिवीर दिले जातात. त्या तुलनेमध्ये इतरांना कमी आणि अशोकाला जास्त दिले जातात. काल परवाच्या आधी त्याचा पुन्हा एकदा नाव आहे. जर स्वतः एवढा स्टॉक असताना मग नाही तो स्टॉक नाही. त्याच्यामध्ये मी एक आपल्याला खुलासा करतो. बेडच्या संख्येच्या प्रमाणात आता आपण वितरण करायला सुरुवात केलेली आहे. तो जो ज्या स्टॉकबद्दल चर्चा झाली तो त्यांनी मिळवलेला शेड्यूल K मधला स्टॉक होता. त्या स्टॉकबद्दल आपण त्यांना नोटीस दिली. त्यावेळेला त्यांनी त्याच्या काही ते मेडिकवर जे आहे ती चेन ऑफ हॉस्पिटल्स आहे. त्यामुळे त्यांनी तशाच प्रकारचा स्टॉक वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटल्सला आजही मिळतो. अपोलोला मिळतो, SMBTला मिळतो, MPPला मिळतो. बऱ्याच जणांचे फार्मास्युटिकलशी डायरेक्टली शेड्यूल K नुसार टायअप आहेत. परंतु आपण आता ते पूर्ण बंद केलेत. आता अशोकाला सुद्धा कोणताही स्टॉक त्यानंतर मिळालेला नाही. तुम्ही माहिती घ्या की आता अशोकाला एकही स्टॉक तो जो पहिला प्रसंग झाला जो 10-12 दिवसानंतरचा त्यानंतर कोणत्याच हॉस्पिटलला शेड्यूल K मधून सुद्धा स्टॉक मिळालेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला हेही भान ठेवावं लागेल की तिथं जर 80 पेशंट्स असतील तर आपण त्यांना देणारच नाही अशी भूमिका आपण कुणाचबद्दल घेऊ शकत नाही. आपण उलट हा प्रयत्न केला की आत्तापर्यंत स्टॉक जास्तीत जास्त हा शहरी हॉस्पिटल्सला जात होता. आता आपण त्याची विभागणी केलेली आहे की शहरात किती हॉस्पिटल्स आहेत, पेशंट्स किती आहेत, ग्रामीण भागात पेशंट किती आहेत आणि मालेगावमध्ये पेशंट किती आहेत. तर प्रत्येक वेळेला ह्या 3 प्रकारे आपण रेशोमध्ये वाटप करतो आहोत. गेल्या 2-3 दिवसापासून याच्यामध्ये अतिशय सुरळीतपणा आलेला आहे. आणि आता एक पोर्टलसुद्धा आपण तयार करतो आहे जेणेकरून आपल्याला मागणी कळेल. आणि त्या पोर्टलमध्ये आपण हे घेणार आहोत की दुसऱ्या कुठल्या मार्गाने कुठल्या हॉस्पिटलने काही स्टॉक मिळवला आहे का. परंतु शासनाच्या स्तरावरून सुद्धा ही सूचना गेल्यात. कोणी हॉस्पिटल आता डायरेक्ट कोणताही स्टॉक करत नाही. तशी बाब जर तुमच्या कुठं लक्षात आली की एखाद्या हॉस्पिटलने डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडून काही घेतलं आहे तुम्ही माझ्या निदर्शनास आणून द्या. आपण त्याला देणं बंद करू. ओके. कशाची नाही. काल आपल्याला 205 व्हाईल्स आल्या फक्त. आजचा कोटा अजून आपल्याला आलेला नाही आहे. तर कालचे 205चं वितरणाचा आदेश आम्ही काढलेला आहे. ते 10 दिवसाचं त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे आपल्याला की जे केंद्र सरकारने जो कोटा मंजूर केला आहे तो महाराष्ट्र शासनासाठी त्याचे त्यांनी जिल्हावाईज कोटा ठरवून दिला आहे काल. तर तो कोटा आपल्याला 20 तारखेपासून म्हणजे 21 तारखेपासून ते 30 एप्रिलपर्यंत येणार आहे. 10 दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने येईल तो. आपल्या हिशोबावरती 18,600च्या आसपास आहे. कदाचित 1800-1700 अशा रेंजमध्ये दररोज यायला सुरुवात होईल. नाही पहिले तर खूपच कमी होते. पहिले तर आत्तापर्यंत आपल्याला टोटल 9,000च्या आसपास रेमडेसिवीर आलेले पूर्ण 10-12 दिवसांमध्ये. आपली डिमांड साधारण 34,000च्या वरती आहे. त्यामुळे आता डिमांडच्या तुलनेमध्ये हे खूपच कमी आहे. सर 200 म्हणजे खूपच कमी आहे. कमीच आहे ना. आता काय करणार. नाही पण सर एक रुग्ण माझ्याकडे असा आहे, आज त्याने मला सांगितलं की त्याने 1200 रुपयाचं इंजेक्शन 26,000 रुपयाला बाहेरून विकत आणलंय आणि टोसिबोलिनचं इंजेक्शन 10,000 रुपयाचं 1,60,000 रुपयाला आणलं. आणि कुठून आणलं त्या हॉस्पिटलने त्याला सांगितलं आणि त्याने मार्केटमधून खरेदी केलं. तर ते कसं होतं, बाहेर कसं येते इंजेक्शन, लोकांना कसं मिळतं? नाही कुठून आणतं ते बघावं लागेल ना आपल्याला सर्वांना मिळून शोधावं लागेल. ते हो गैरव्यवहार हे शोधणे सर्वांचीच जबाबदारी आहे ना. होत असतील गैरव्यवहार आणि असं नकार नाही. काही लोक त्यांच्या घरातून पण इंजेक्शन मतदारांना दिली जातात. त्यांच्याकडे ते कसे बघावं लागेल. ते बघा तो सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. मला पण पडलेला प्रश्न आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे